पुणे गावठी दारू मृत्यू प्रकरणी संताप, कायदा आणि सुव्यवस्थेवर उपस्थित झाले गंभीर प्रश्न। पुणे शहरात गावठी दारू प्राशन केल्याने 23 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे। या घटनेमुळे 23 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या कुटुंब प्रमुखांना कायमचे गमवावे लागले आहे। दरम्यान राज्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांवरूनही नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते आहे। खून, दरोडे, अत्याचार, सायबर फसवणूक यासारख्या घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बेकायदेशीर दारू विक्री विरोधात कठोर कारवाई करावी, तसेच कायदा आणि सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी विविध स्तरातून होते आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी प्रशासनाने प्रभावी पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे। नमस्कार पुणेकरो, पुणे शहरामध्ये आता 2-3 दिवसापूर्वी जी काही घटना घडली त्याच्यामध्ये जवळजवळ 23 लोक विषारी दारू पिऊन ही लोक गतप्राण झालेली आहेत। यामध्ये राज्य उत्पादन शुल्क आणि पुणे पोलीस, पिंपरी चिंचवड पोलीस यांचा जो काही निष्काळजीपणा निदर्शनास आलेला आहे, यातून एक सिद्ध होत आहे की दारू ही जरी पुण्यात बनत नसली तरीही पुण्याच्या ग्रामीण भागातून पुणे शहरात, पिंपरी चिंचवड शहरामध्ये येत असते आणि ती येत असताना त्याचा जो काही कालावधी आहे तो कालावधी शासनाच्या निदर्शनात का आलेला नाहीये। तर याबद्दल एक बोलावं असं वाटतंय की गेली 2-3 वर्ष झाले पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये गँगवार, वैता गँग, मर्डर्स, खून, बलात्कार आणि चोऱ्यांचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की याच्यावर वचक कसा बसवायचा, तर या 2 गोष्टींसाठी पुणे कमिशनर पोलीस तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आणि ग्रामीणचे आपले जे डीवायएसपी आहेत, तर ह्या लोकांनी खऱ्या अर्थाने एक मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे आणि नागरिकांना कसं सोयीस्कर होईल आणि हे जे निष्कारण मृत्यू होत आहेत त्या मृत्यूच्या संदर्भात एक मास्टर प्लॅन त्यांनी आता तयार करण्याची गरज तयार झालेली आहे। आज या 23 जणांच्या मृत्यूमुळे आणि काही जण अजूनही अत्यवस्थ आहेत। जवळजवळ राज्य उत्पादन शुल्काचे 13-14 लोक निलंबित केलेले आहेत, पोलीस खात्याचे अधिकारी निलंबित केलेले आहेत। तर ह्या निलंबित करण्याने इथून पुढे होणारे जे मृत्यू आहेत ते मृत्यू थांबणार आहेत का? जर कधी याच्यावर खरंच मास्टर प्लॅन केला नाही, नागरिकांचा मृत्यू हा अशाच पद्धतीने होत राहणार आहे आणि मृत्यू भारतामध्ये एवढा स्वस्त झालाय का? 100 रुपयाची 50 रुपयाची दारू पिऊन तो जर कधी एक कमवता माणूस त्याचा जीव गमावत असेल तर प्रशासनाने याकडे खरंच लक्ष घातलं पाहिजे। खरं पाहिलं तर आता तामिळनाडूमध्ये जे इलेक्शन झालेले आहेत तिथे येणारे जे नवीन मुख्यमंत्री आहेत त्यांनी संपूर्ण राज्यामधली दारू विक्री बंद केलेली आहे। एक अतिशय ठोस आणि धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्स आहेत आणि महागाई पण इतकी मोठ्या प्रमाणात आहे, मग मुख्यमंत्र्यांना इतर माध्यमातून जर कधी आपला महाराष्ट्र चालवण्यासाठी टॅक्सच्या रूपाने भरपूर पैसे येत असेल तर दारूच्या रूपातून येणारा जो पैसा आहे तो पैसा त्यांनी त्याच्यावर पाणी जर कधी सोडलं तर महाराष्ट्रातली जनता त्यांचं स्वागतच करेल। आणि विजय थलपती या ज्या मुख्यमंत्र्यांनी दारूबंदीचा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं दस्तूर खुद्द देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी देखील कौतुक केलेलं आहे की हा धाडसी निर्णय तुम्ही घेतलेला आहे। कदाचित विजय थलपतींपुढे पण यापुढे आर्थिक संकट निर्माण होऊ शकतात, परंतु आर्थिक संकट ही निवारता येतात, परंतु गेलेले मृत्यू हे मृत्यू पुन्हा येत नाहीत। ही माणसं त्या कुटुंबामध्ये पुन्हा येऊ शकत नाही। तर आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे पद भूषविणारे देवेंद्रजी फडणवीस यांनी तात्काळ याच्यावर खरोखर धाडसी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे आणि पाहूया मुख्यमंत्री आणि पुण्याचे प्रशासक जे पिंपरी चिंचवडचे सीपी आहेत, पुण्याचे जे सीपी आहेत ते यावर काय निर्णय घेतात। टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड।
अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड. संपर्क क्रमांक 8080 17 80 77. पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे. इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. टॉप न्यूज पुणे.